बर्थडे बर्थडे हॅपी पाहिजे बर्थडे नूतन अनुराधा ताई. ताई. बर्थडे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. ह्या नंतर आहे खूप ना शुभेच्छा. हॅपी मंगलम बर्थडे. शुभ शुभ जन्मदिन. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे नन्दनु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तवा भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. भवतु सार्थकं शतायुषी भव. थँक्यू सगळेजण सगळ्या. बघा गुरुपेक्षा चेला बडा झाला की नाही. मालतीताईंनी शिकवलं आणि हे झाले की नाही हेच बडे. यस. अनुराधाताई, नाव कुठून आहात, लिंक कशासाठी जॉईन केला आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? थँक्यू सगळ्यांना. पहिल्यांदा माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. मी अनुराधा पाटील. मी या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाले ते माझ्या शुगरसाठी. मी जवळजवळ 14 वर्षे या शुगरने ग्रासलेली होते. त्यातली 3 वर्षे मी इन्शुलिन सुद्धा घेतली आहे. मी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सगळे प्रकार करून चालते आणि या शतायुषी फॅमिली मला काय देणार आहे असं मला वाटत होतं आणि 1 वर्ष मी या फॅमिलीला जॉईन होत नव्हते. शशिकला ताईंनी या फॅमिलीमध्ये मला आणलं. जेव्हा शशिकला ताई दिसायच्या त्यावेळेला मी रस्ता बदलायची. कारण मला नको झालतं हे कुणीही काही सांगितलेलं मला पटत नव्हतं. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुमचा जो फ्रोजन शोल्डरमुळे हात जो ब्लॉक झालाय तो भूल देऊन हालचाल करायला पाहिजे, तेव्हा मात्र मग शशिकला ताईंना शोधलं आणि गेल्या 9 तारखेच्या 9 नोव्हेंबरच्या इव्हेंटला इचलकरंजी इव्हेंटला मी सगळ्यांचा एक्सपिरियन्स बघितला. मिलिंद सरांचा एक्सपिरियन्स, शशिकला ताईंचा एक्सपिरियन्स, सगळ्यांचा एक्सपिरियन्स जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं की बाबा काहीतरी मला यात आहे आणि माझं आयुष्य सुधारेल, माझं आयुष्य छान होईल असं वाटलं आणि या शतायुषी फॅमिलीला 12 नोव्हेंबर पासून मी 12 नोव्हेंबर 2025 पासून मी जॉईन झाले. जसं जॉईन झाले तसं 4थ्या दिवशी माझा हात पूर्ण दुखायचा बंद झाला. माझी झोप पूर्ण गेलेली होती म्हणजे मी अक्षरशः रात्र अंथरुणावर बसून राहायची, रडायची भरपूर. कारण माझा हात दुखायचा, मला खडू देखील धरायला येत नव्हता. 4 व्हीलर चालवायची, हँडल देखील स्टेअरिंग देखील धरायला येत नव्हतं. एवढी वाईट अवस्था या शुगरमुळे झालेली होती. इन्शुलिन घेताना रोज रडायची, नको वाटायचं इन्शुलिन घ्यायचं. आयुष्य संपलं असं वाटायचं आणि मी वरचं तिकीट काढलंच होतं. एवढ्या म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेली होती मी आणि या शतायुषी फॅमिलीमध्ये जेव्हा जॉईन झाले, तेव्हा 4थ्या दिवशी माझा हात दुखायचा पूर्ण बंद झाला. माझी झोप चांगली लागायला लागली, पित्ताचा त्रास कमी झाला, टाच दुखायचं पूर्ण पूर्ण बंद झालं. हळू-हळू डॉक्टरांनी माझी इन्शुलिन कमी करत पहिल्या 3 महिन्यामध्ये माझी डॉक्टरांनी इन्शुलिन बंद केली. काही गरज नाही म्हटली अनुराधा तुला इन्शुलिन घ्यायची आणि 6 गोळ्या होत्या. 6 गोळ्यावरून हळू कमी करत आता मला एका गोळीवर मी आलेली आहे आणि हे सुंदर आयुष्य मला या शतायुषी फॅमिलीने दिलंय. मी या शतायुषी फॅमिलीची आयुष्यभर ऋणी राहील. मी या शतायुषी फॅमिलीला बांधील राहील आयुष्यभर. कारण हे नवीन आयुष्य मला या शतायुषी फॅमिलीने दिलंय. आता डॉक्टर देखील म्हणतायत, की तुझं मी गोळ्या कमी केल्या, इन्शुलिन बंद केली आणि छान मेंटेन केलेस. माझ्या किडनीचे रिपोर्ट सुद्धा सगळेच नॉर्मल आहेत. दर 3 महिन्यांनी माझी किडनीचे रिपोर्ट सुद्धा केले जातात. सगळे नॉर्मल आहेत. अनुराधा तू किती छान मेंटेन केलेस आणि असंच कायम तुझी डाएट चालू केलीस ते कायम असंच ठेव. काही अडचण नाही तुझी. ही आता एक राहिलेली गोळी देखील तुझी बंद करायची करू शकते मी, काही अडचण येणार नाही. मला आता सांगायचा अभिमान वाटतो. मला जेव्हा हेल्थ टॉक होता गावामध्ये माझ्या, तेव्हा एक लेडीज माझ्याकडे, माझ्याच गावामधली लेडीज माझ्याकडे 15 मिनिटं बघत राहिली होती आणि नंतर मला विचारली, "तू राजाकाची सून ना?" तर होय म्हटलं. "अगं तुला मी ओळखलंच नाही." म्हणजे एवढा चेंज मला या शतायुषी फॅमिलीने दिलाय. मला आमच्या सरांना सुद्धा म्हणतात, की "बायको तू बदलून आणलीस का काय?" एवढा बदल माझ्या शतायुषी फॅमिलीने झालाय. माझे डोळे बंद आहेत का उघडे आहेत हे देखील मला कळत नव्हतं. एवढी सूज होती माझ्या चेहऱ्यावर आणि एवढा चेंज झालाय.
माझ्या सगळे फॅमिलीमध्ये मध्ये छान दिसायले एवढी म्हणजे हा ड्राफ्टिंग चेंज मला फक्त शतयशी फॅमिलीने दिलाय आणि हे नवीन आयुष्य आणि सुंदर आयुष्य जगायचं किती सुंदर असतं हे शतयशी फॅमिलीने शिकवलंय मला. आणि माझं आता वय 46 आहे. मी जवळजवळ 54 वर्ष देखील बिना लाठी, बिना औषध, बिना मेडिसिन नक्कीच जगू शकेल याची गॅरंटी मात्र या शतयशी फॅमिलीने मला 100 दिली आहे. थँक्यू शतयशी फॅमिली. थँक्यू व्हेरी मच. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. एक शिक्षिका आहेत आणि हातात खडू धरता येत नाही. किती दुर्भाग्य असं वाटत असेल ना त्यांना. कारण फ्रोझन शोल्डर खूप प्रॉब्लेम करतं बरं का. आणि दुसरं शुगरमुळं इतकं त्रस्त की याच्यामुळं म्हणजे आपण म्हणतो की हे सगळं आपल्याला जगायला नको आहे, अमुक आहे, तमुक आहे. प्रयत्न करत नाही का? करत असतो. पण ते प्रयत्न तुटपुंजे आहेत हे कळत नाही. शतायुषी असं काही लई मोठं रॉकेट सायन्स शिकवत नाहीये. फक्त करून घेते. एक्सरसाइज ते करून घेते. ह्या सगळ्या गोष्टी आता तर त्या शेट्टी सरांच्या वर्गावर जॉईन आहे. म्हणजे आता काही हात हलत नव्हता. आता मस्तपैकी हात पण हलतोय. छानपैकी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. केवढा मोठा आनंद आहे. केलंय येतात त्यांनी. हा. डान्स करते मी आता. डान्स हा. येत नव्हतं. मला सरांनी सांगितलं श्रवण बेळगोळ चढू नकोस तुला येणार नाही.